हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपण या भाज्या ज्या आहेत त्या दर आठवड्याचा आपला हा कार्यक्रम असतोच. तर मी तरी आठवड्याला भाज्या घेऊन येते. कारण मग कसं आहे ना, की सगळं एकत्र असं आणलं आणि एकत्र व्यवस्थित सॅग्रिगेट करून ठेवलं, की आपलं किचन कसं छान ऑर्गनाइज सुद्धा वाटतं आणि जी वस्तू ज्या वेळेला हवी असते ना, त्यावेळेला ती मिळते. तर म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे, की ज्याही किचनला म्हणजे आपल्या स्वयंपाकासाठी ज्या भाज्या लागतात, म्हणजे कोथिंबीर, कढीपत्ता, त्यानंतर मिरच्या, तर हे कसं मी स्टोअर करून ठेवते, की ज्यामुळे ते जास्तीत जास्त दिवस चांगलं राहतं आणि पुरेपूर त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित प्रकारे करता येतो. तर सुरुवात मी माझी जी आहे ती चहाने करते. कारण चहा घेतल्यानंतर जरा छान असं फ्रेश ताजं-तवानं वाटतं. तर बघा माझी ही सवय आहे. कधीतरी असं मला ना खूप छान वाटतं, की चहामध्ये वेलची अशी अख्खी टाकायची आणि त्यानंतर मस्त लागतो तो चहा. तर चहा असा घेतल्यानंतर थोडंसं असं फ्रेश वाटतं छान आणि त्यानंतर मग मी आज सगळ्या कामाला सुरुवात करणार आहे. तर जेव्हा पण आपल्याला बेसन करायचं असेल, म्हणजे शक्यतो मी तर घरीच करते. कारण बाहेरून जे आपण बेसन आणतो रेडीमेड, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा डाळी मिक्स असतात आणि त्यामुळे तुम्ही त्यापासून जेही बनवता, भजी वगैरे, तर ते व्यवस्थित कुरकुरीतपणा त्याच्यामध्ये येत नाही, म्हणजे नैसर्गिकरित्या. तर चण्याची डाळ मी काय करते, थोडा वेळ म्हणजे अर्धा 1 दिवस मी अशी उन्हामध्ये ठेवते थोडा वेळ आणि त्यानंतर डाळ अशी 5 ते 10 मिनिटं फक्त अशी छान रोस्ट करून घेते आणि त्यानंतर तुम्ही बेसन दळून आणा. बघा इतकं व्यवस्थित छान असं पीठ बेसनाचं येतं आणि यापासून तुम्ही जेही बनवाल म्हणजे भजी, भाजी जेही बनवाल ते अगदी चविष्ट आणि बरेच दिवस हे बेसन असं छान राहतं. तर अशा प्रकारे भरपूर बेसन मी असं दळून आणते आणि असे स्टीलच्या डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये ठेवते. जेणेकरून ते जवळपास महिनाभर हे बेसन असंच असं छान राहतं. त्यानंतर सर्वात मोठा टास्क असतो तो म्हणजे या हिरव्या भाज्यांचा. म्हणजे हिरव्या भाज्या आपण आणतो. कधी-कधी काय होतं, की आपण मार्केटला गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच छान-छान भाज्या ताज्या-ताज्या दिसतात आणि आपल्याला घेण्याचा मोह होतो आणि बऱ्याचदा आपण घेतो सुद्धाच कारण कधी-कधी स्वस्तात सुद्धा मिळतात. तर कोथिंबीरची जुडी पण अशी स्वस्तात मिळाली तर आपण घेऊन येतो. पण ती जर व्यवस्थित स्टोअर केली नाही किंवा त्याचा लगेचच व्यवस्थित वापर केला नाही, तर ती कोथिंबीर म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त कोथिंबीर कधी-कधी खराब होऊन जाते आणि आपल्याला ती टाकून द्यावी लागते. तर त्याच्यासाठी काय करायचं? तर सर्वात पहिले हिरव्या भाज्या कधीही आणल्यानंतर लगेचच त्या स्वच्छ करायच्या, लगेचच त्या साफ करायच्या. कारण नाहीतर लगेच तुम्ही जर अशाच जरी ठेवल्यात फ्रिजमध्ये किंवा बाहेर जरी ठेवल्या, तरी त्या कोमेजून जातात आणि त्याचा फ्रेशनेस कमी होऊन जातो. तर कोथिंबीर आणि पुदिना मी धुवून स्वच्छ करून एका साईडला ठेवलाय. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते, की टोमॅटो मी कसे स्टोअर करून ठेवते. मी खूप जास्त टोमॅटो आणत नाही. 1 किलोच्या आसपासच घेऊन येते आणि टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून त्याचा जो देठाचा भाग असतो तो नेहमी खाली ठेवायचा. त्यामुळे टोमॅटो जास्तीत जास्त दिवस चांगले राहतात. कांदा आणि बटाटा ह्या सगळ्या आपल्याला रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा कशा स्टोअर करते मी, तर कांदे पण मी खूप जास्त भरमसाठ घेऊन ठेवत नाही. कारण माझ्या घरात एकतर स्टोरेजसाठी तेवढी जागा नाहीये आणि भरमसाठ कांदे आपण एकत्र स्वस्तामध्ये मिळतात म्हणून घेऊन येतो. पण बऱ्याचदा असं होतं, की त्यातले खूप सारे कांदे खराब होतात आणि त्या कांद्यांमुळे इतर कांदेसुद्धा खराब होतात. त्याच्यापासून दुर्गंधी सुद्धा येते आणि घरामध्ये सगळीकडे तो वास पसरतो. तर ती गोष्ट टाळण्यासाठी मी नेहमी जेवढे लागतील तेवढ्याच त्या गोष्टी घेऊन येते. म्हणजे 2 ते 3 किलोपर्यंत कांदे घेऊन येते, की जे आठवडा 2 म्हणजे एखाद 2 आठवडे ते चांगले राहतात आणि एकूण एक कांदा त्यातला वापरला जातो, खराब होत नाही. तर बघा कांद्यामध्ये जी अशी टरफलं असतात, तर ती टरफलं एक्स्ट्राची जी टरफलं असतात ती काढून टाकायची. वरची काढायची नाही चालत त्याची. तर एक्स्ट्रा टरफलं काढल्यानंतर कांदे आणि बटाटे हे नेहमी वेगवेगळे ठेवा. एकत्र ठेवू नका. त्यामुळे काय होतं कांद्याला जो स्ट्राँग एक वास असतो, त्याच्यामुळे बटाट्याला लवकर मोड येतात.
तर म्हणून कांदे आणि बटाटे हे शक्यतो तुम्ही वेगवेगळेच ठेवा, एकत्र ठेवू नका. तर माझ्या या ट्रॉलीमध्ये बघा वरती हे जेवढे पुरतील ना मी तेवढेच कांदे घेऊन येते. त्यानंतर खालच्या या बास्केटमध्ये मी बटाटे आणि लसूण ठेवते, जे एक्स्ट्राचे आपल्याला लागतात. बटाटे सुद्धा मी जेवढे लागतील तेवढेच आणते, कारण मोड आल्यानंतर ते कधी-कधी चांगलेही लागत नाहीत आणि खराबही होऊन जातात. त्यानंतर आपल्या रोजच्या जेवणामध्ये लागते ती म्हणजे ही मिरची बाई. तर मिरचीला कसं व्यवस्थित ठेवायचं, तर मिरच्या आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर मिरच्यांची जी वरची देठाचा जो पूर्ण भाग असतो ना, तो संपूर्ण भाग काढून टाकायचा आणि मग मिरची स्टोअर करायची. तुम्ही अशाच जर मिरच्या ठेवल्यात आणि तुम्हाला जेव्हा लागतात तेव्हा जर धुवून घेतल्यात किंवा कुठलीही गोष्ट बाहेरून जी आपण आणतो ती जर तुम्ही अशीच फ्रीजमध्ये ठेवलीत आणि जेव्हा लागतं तेव्हा जर धुवायला गेलात, तर त्याच्यावरती जे पेस्टिसाइड्स असतात किंवा बाहेरून जी धूळ वगैरे सगळी बसलेली असते, त्यामुळे ती खाण्याची वस्तू लवकर खराब होत असते. तर म्हणून कुठलीही वस्तू बाहेरून आणल्यानंतर पहिले स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बघा अशा प्रकारे एका कॉटनच्या रुमालामध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन त्या अशा स्वच्छ पुसून घ्या. ज्यामुळे त्याच्यावरती जेही एक्स्ट्रा पाणी राहिलेलं असतं, एक्स्ट्रा मॉइश्चर जे राहिलेलं असतं, ते पूर्णपणे निघून जातं. आणि त्यानंतर माझ्याकडे हा टपरवेअरचा डबा आहे. तुम्ही कुठल्याही प्लास्टिकच्या किंवा काचेच्या सुद्धा डब्यामध्ये हे ठेवू शकता. आणि मिरच्या अशा स्वच्छ पुसून बघा कोरड्या झाल्या, त्यानंतर त्या डब्यात भरायच्यात. आधीच्या ज्या मिरच्या असतात त्या काढून टाकायच्या कधीही. मिक्स करू नका मिरच्या. मिरच्यांमध्ये सुद्धा ज्या खराब झालेल्या किंवा सुकलेल्या मिरच्या असतात, तर त्या तेव्हाच्या तेव्हा वेगळ्या करा. एक गोष्ट जर खराब झालेली असते, ती जर तुम्ही त्यामध्ये तशीच ठेवली, तर इतर गोष्टी सुद्धा लगेचच त्यामुळे खराब होतात. तर बघा टिश्यू पेपर मी खालीही लावलाय आणि वरतीही लावलाय आणि अशा प्रकारे मी मिरच्या स्टोअर करते. त्यानंतर आहे आपलं अद्रक. तर अद्रकसाठी मी हे असं कंटेनर घेतलंय. हे मी Meeshoवरून मागवलं होतं. खूप छान म्हणजे खूप कामाचं आहे. फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोरेज करता येतं. तर अशा प्रकारे अद्रक सुद्धा मी धुवून पुसून घेतलंय. आणि जेव्हाही मी अशा सर्व हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात घेऊन येते, तर तेव्हा लगेचच त्यापासून ज्याही गोष्टी बनवायच्या आहेत, तर त्या लगेच सुरुवात करते. कारण ह्या तुम्ही जास्त दिवस स्टोअर करून ठेवल्यात, तर त्या खराब होण्याची शक्यता जास्त असते. तर म्हणून आज मी पुदिना भरपूर आणला होता. पुदिना मला खूप आवडतो, मिश्राला पण खूप आवडतो. तर पुदिना कसा स्टोअर करायचा आणि बघा आज मी पुदिन्यापासून पुदिन्याची जी चटणी असते, हिरवी चटणी, ती मी बनवून ठेवते. त्यामुळे काय कशासोबतही ती चटणी खायला खूप छान लागते. मुलांना तुम्ही सँडविचमध्ये देऊ शकता. काही पदार्थ रोस्ट, फ्राय करायचे असतील, स्टार्टर्स सारखे बनवायचे असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान लागतं. तर पुदिन्याची चटणी करताना 3 भाग पुदिना घेतला, तर 1 भाग त्यामध्ये कोथिंबिरीचा घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 2-3 आल्याचे तुकडे, 4-5 लसणीच्या पाकळ्या मी यामध्ये घातल्यात आणि त्यानंतर ह्यामध्ये घालते हिरव्या मिरच्या. तर तुम्हाला जसं तिखटचं प्रमाण तुमचं जसं असेल, कमी तिखट, तर त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्या त्याच्यामध्ये. हे सर्व कच्चच घ्यायचे आपल्याला आणि यामध्ये अर्धा लिंबू छान पिळायचा आहे. माझ्याकडे लिंबू छोटा होता. तुम्ही यामध्ये थोडा मोठा लिंबू जरी पिळलात तरी चालतो. लिंबाने आणि याची टेस्ट खूप खूप छान होते. त्यानंतर यामध्ये जातील काही मसाले. तर यामध्ये मी घातले धने जिरे पूड मी यामध्ये घातले 1 चमचा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा चाट मसाला मी घालते आणि 1 चमचा आमचूर पावडर घालते. यामुळे या चटणीची जी चव आहे ना, ती एकदम भन्नाट लागते मस्त. तुम्हाला दुसरं काहीही याच्यामध्ये मिक्स करण्याची गरज लागत नाही. कशासोबतही भजीसोबत वगैरे म्हणजे जे पण तुम्ही स्नॅक्स वगैरे काही बनवता, तर त्याच्यासोबत खूप छान लागते ही चटणी. यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ. आणखीन एक पदार्थ राहिलेला आहे तो म्हणजे की यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला. त्याने पण याची चव खूप छान लागते. तर माझ्याकडे भाजलेल्या शेंगदाण्यांचं मी पूड म्हणजे पावडर करून ठेवते. तर त्या शेंगदाण्याची मी जवळपास 2 चमचे याच्यामध्ये शेंगदाण्याची पावडर घालते. म्हणजे कूट घालते शेंगदाण्याचा, भाजलेल्या शेंगदाण्यांचा. आणि बस आता याच्यामध्ये घालायचे थंडगार पाणी की ज्यामुळे तुमची पुदिन्याचा जो कलर आहे ना हिरवागार, तर तो तसाच्या तसा छान राहतो. तर आता मिक्सरमधून मस्त हे बारीक असं छान वाटून घ्यायचंय आणि आपली पुदिन्याची चटणी मस्त अशी रेडी आहे. मस्त चटपटीत अशी याची चव लागते. तुम्ही नक्की बनवून बघा.
ही चटणी शक्यतो काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा, म्हणजे ती जास्तीत जास्त दिवस छान राहते. तर ह्या बॉटल्स मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवल्या होत्या, की मी Amazonवरूनच मागवल्या होत्या. तर खूप छान या फ्रीजमध्ये ठेवता येतात व्यवस्थित. आणि एवढीच बॉटल मी शक्यतो ही चटणी बनवते. खूप जास्त पण बनवून ठेवायची नाही, कारण जास्तीत जास्त दिवस झाल्यानंतर कुठल्याही पदार्थाची चव कमी व्हायला लागते. त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता बनवणार आहे अद्रक लसूणची पेस्ट. तर बघा, लसूण सोलून ठेवलेले होते, तर अद्रक लसूण पेस्ट आहे, तर लसूण जास्त लागणार त्याच्यामध्ये. तर लसूण घेतले, त्यानंतर अद्रक घेतले. तर बस या 2 इन्ग्रेडियंट्सनी सुद्धा तुमची अद्रक लसूण पेस्ट रेडी होऊन जाते. पण मला भरपूर लागते अद्रक लसूण पेस्ट, बऱ्याच गोष्टींमध्ये मी वापरते. तर त्याच्यासाठी मला कोथिंबीर त्याच्यामध्ये घातलेली जास्त आवडते. त्याची चव खूप छान लागते. भाजी, आमटी कशामध्येही म्हणजे ही पेस्ट घातली ना, तर तुम्हाला कधी-कधी जेव्हा वाटण नसतं, तर विदाऊट वाटण सुद्धा फक्त ही पेस्ट जरी घातली तरी भाजी खूप छान होते. ते यामध्ये घातले, चवीनुसार थोडंसं मीठ आणि हे असं छान आता वाटून घ्यायचंय. तर ही पेस्ट सुद्धा तुम्ही काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवा, म्हणजे ती जास्तीत जास्त दिवस चांगली राहते. तुम्ही कोथिंबीर नाही जरी घातली तरी पेस्ट अशीच म्हणजे बनवली तर ती खूप दिवस राहते. कोथिंबीर घातल्यानंतर थोड्याच दिवसात आपल्याला ही पेस्ट लवकर संपवावी लागते. जेव्हा अशा प्रकारच्या पेस्ट किंवा चटण्या आपण बनवून ठेवतो, तर त्याच्यावरती मेन्शन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण आपण बनवतो, आपल्याला या गोष्टी माहिती असतात, की कुठल्या बॉटलमध्ये काय आहे. आता हे दोन्ही चटण्या सेमच दिसतायत, तर त्यामुळे म्हणून यावरती मी असं मेन्शन करून ठेवते, की हे अद्रक लसूण पेस्ट आहे आणि ही पुदिना चटणी आहे. कारण नाहीतर मुलं पुदिना चटणीच्या ऐवजी अद्रक लसूण पेस्ट घेतील. तर म्हणून अशा प्रकारे स्टिकर्स लावून ठेवलं, की ते सगळ्यांनाच सोयीस्कर जातं. तर कसुरी मेथी बऱ्याचशा भाज्यांमध्ये आपण वापरतो आणि त्यामुळे खरंच त्या भाजीची जी चव असते ना, ती खूप छान होते आणखीन. पण कसुरी मेथीचं जे हे पॅकेट असतं, ते असं खूप भलं मोठं पॅकेट असतं आणि स्टोअर करायला सुद्धा प्रॉब्लेम वाटतो. तर म्हणून अशा प्रकारे जेव्हा मी पॅकेटमधून आणते कसुरी मेथी, तर ती अशी थोडीशी मिक्सरमध्ये ना, ती अशी भुरभुरीतच असते. तर जर कडक नसेल, तर तुम्ही थोडा वेळ जराशी अशी उन्हामध्ये जरी ठेवलीत ना, तरी ती छान होते. आणि त्यानंतर बघा, अशा प्रकारे ती वाटून घ्यायची. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात जी असते ती थोड्याशा अशा छोट्या बॉटलमध्ये सुद्धा ॲडजस्ट होते आणि तुम्हाला हातामध्ये म्हणजे ती रगडून भाजीमध्ये टाकण्याची गरज लागत नाही. अशा प्रकारे बारीक केली तर थोडीशी पावडर जरी तुम्ही त्यामध्ये टाकलीत भाजीमध्ये वगैरे, तर भाजीची चव खूप मस्त होते. तर ह्या भाज्या स्टोअर करताना बघा, थोडासा असा लसूण जो एक्स्ट्रा सोललेला असतो, तो नेहमी अशा एक्स्ट्रा डब्यामध्ये ठेवून द्यायचा. तर पुदिन्याची पूर्ण जुडीच आणली होती आणि एवढा पुदिना चटणीसाठी लागला नाही. तर त्यामुळे उरलेला पुदिना कशाप्रकारे मी स्टोअर करून ठेवते ते मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे जर तुम्ही पुदिना स्टोअर केला तर बऱ्याच दिवस तो छान जसाच्या तसा फ्रेश राहतो आणि तुम्ही ज्याही कामासाठी हवं असेल, इतर काही चटण्या बनवण्यासाठी त्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर बघा, पुदिना जो धुवून ठेवला होता, तर 2 ते 3 तास तो असाच ठेवून द्यायचा, म्हणजे जाळीदार भांड्यामध्ये. त्यामुळे त्यातलं पाणी जे आहे एक्स्ट्रा ते निघून जातं आणि अशा प्रकारे कॉटनच्या रुमालावर किंवा कपड्यावर घेऊन त्यातलं पाणी जे आहे पानांचं, तर ते शोषून घ्यायचं. म्हणजे त्यामध्ये जे पण मॉइश्चर असतं ना, ते निघून जातं. जर तुम्ही डायरेक्ट असा पुदिना स्टोअर केलात, तर त्या पाण्यामुळे पानं लवकर सडून जातात आणि यामध्ये जी खराब पानं असतात ती लागलीच लगेच आपण काढून टाकायची. तर बघा, आता ही पानं छान अशी मोकळी-मोकळी झालेली आहेत. तर अशा प्रकारे कुठलंही तुम्ही कंटेनर घ्या, प्लास्टिकचं घ्या किंवा काचेचं घ्या. त्यामध्ये टिश्यू पेपर घालायचा आहे. जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल, तर तुमच्याकडे कॉटनचा एखादा असा स्वच्छ कपडा असेल, तर तो तुम्ही घालू शकता. पण शक्यतो टिश्यू पेपर भेटला तर एकदम बेस्ट. तर अशा प्रकारे खाली पूर्ण मी 2 टिश्यू पेपर घातलेत आणि त्यामध्ये आता हा पुदिना घालायचा आहे. अशाच प्रकारे तुम्ही कोथिंबीर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. कढीपत्ता सुद्धा अशा प्रकारे स्टोअर करा. तो बरेच दिवस छान जसा तसा हिरवागार राहतो. तर बघा, आता मी पुदिना यामध्ये घालून ठेवलाय
आणि बाकीचा पुदिना मला हवा आहे दुसऱ्या कामासाठी, म्हणून तो मी एक्स्ट्रा तसाच रुमालावरती ठेवून दिलाय. आणि आता ह्या कंटेनरमध्ये पुदिना घालून याच्यावरती पुन्हा एक दुसरा टिश्यू पेपर लावणार आणि त्यानंतर हे कंटेनर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार. तर बघा अशा प्रकारे वरून पण जेव्हा आपण टिश्यू पेपर लावतो ना, तर झाकणाला जे पाणी सुटतं ना, ते पाणी हा टिश्यू पेपर शोषून घेतो आणि त्यामुळे आतला जो पदार्थ आहे तो जास्तीत जास्त दिवस चांगला राहतो. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला ज्या आपल्या रोजच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी, तर त्या कशा जास्तीत जास्त दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता हे मी तुम्हाला दाखवलं. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.